हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो 3 इयर लॉ सीईटी साठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 दिवसामध्ये 3 इयर लॉ सीईटी क्रॅक कशी करायची याविषयी डिस्कस करणार आहोत. सोबतच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वीकली टाइम टेबल दिलेलं आहे. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर नक्कीच तुम्ही या सीईटी मध्ये पास व्हाल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला चांगले मार्क्स सुद्धा या सीईटी मध्ये मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही पण ही स्ट्रॅटेजी पाहून तुम्हाला सुटेबल होईल अशी स्ट्रॅटेजी तुम्ही डिझाइन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही लॉ सीईटी साठी क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे. तर 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा दोन्ही एक्झामसाठी आम्ही क्रॅश कोर्स घेत आहोत. हे जे क्रॅश कोर्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम एक्झामच्या अगोदर यामध्ये कव्हर केला जातो. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्रॅश कोर्स आहे तो आता 3 मार्च पासून आम्ही सुरू केलेला आहे. तर हा क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 3 इयर लॉ सीईटी जी आहे 3 आणि 4 या 2 दिवशी घेण्यात येणार आहे मे महिन्यामध्ये. म्हणजे 3 आणि 4 मे ला ही सीईटी असणार आहे. याच्यामध्ये अजून काही दिवसांचं एक्सटेन्शन येऊ शकतं कारण याच दिवसांमध्ये एमपीएससी ची परीक्षा सुद्धा असणार आहे. तरी पण स्टिल आपण सध्या तरी 3 आणि 4 मे या दृष्टिकोनातून हे शेड्यूल पाहूयात. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे ड्युरेशन जे आहे ते 2 तासाचं आहे. 120 मार्कची ही एक्झाम असणार आहे. 120 प्रश्न या एक्झाम मध्ये येतात. लीगल ऍप्टिट्यूड, लीगल रिझनिंग मधून 24 प्रश्न येतात. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स मधनं 32 प्रश्न, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधनं 24 प्रश्न आणि इंग्लिश या विषयामधून 40 प्रश्न या सीईटी मध्ये तुम्हाला विचारले जातात. तर जसं की इथं आपण पाहू शकतो इंग्लिश जो आहे तो मॅक्सिमम मार्कला इथे आहे. त्याच्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हा सब्जेक्ट 32 मार्क्सचा आहे. राहिलं मग लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग आणि लीगल ऍप्टिट्यूड यांना 24 मार्क्स या एक्झाम मध्ये आहेत. या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. ऑनलाईन पद्धतीची ही एक्झाम आहे आणि एक्झाम मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही भाषांमध्ये प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामचा स्टडी करत असताना जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आपण बनवली पाहिजे त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण दिवसाला कमीत कमी 4 ते 5 तास एवढा वेळ अभ्यासासाठी देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला अप्रोच जो आहे त्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बनवताना त्याच्यामध्ये आपण एक्झामचं स्ट्रक्चर समजून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एक सिस्टमॅटिक स्टडी प्लॅन इथे बनवायला हवा. जे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत या एक्झामचा स्टडी करण्यासाठी, तुम्ही मे बी एखादा क्लास जॉईन केलेला असेल, मे बी तुमच्याकडे बुक्स असतील किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने याचा स्टडी करत असाल, तर ते सोर्सेस जे आहे ते रेप्युटेड पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस सुद्धा करणं महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वीक 1 आणि 2 जो असेल त्याच्यामध्ये आपण आपलं फाउंडेशन बिल्डिंग वरती आपण लक्ष देणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधून बेसिक प्रिन्सिपल्स असतील, लीगल टर्म्स असतील, लँडमार्क जजमेंट असतील, हे सगळे जर केले तर आपलं थोडंसं बेसिक याच्यामध्ये क्रिएट होईल. सोबतच तुम्ही लीगल मॅक्सिम्स पण करू शकता. पण याच्यामध्ये तुम्हाला इसेन्शियल जे आहे ते बेसिक प्रिन्सिपल आणि टर्मिनॉलॉजी सुरुवातीला तुम्ही करायला हवी. तुम्हाला वेळ मिळाला तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनची सुरुवात तुम्ही याच्यामध्ये वाचून घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेजसाठी तुम्ही डेली न्यूजपेपर, मंथली मॅगझिन्स आणि इव्हेंट्स जे घडता आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्या इव्हेंट्सकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. त्याच्यामधून तुम्हाला करंट अफेअर्सची आयडिया मिळणार आहे. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला पझल, सिरीज, कोडिंग, डिकोडिंग याच्यापासून तुम्ही सुरुवात करा. हे इझी टॉपिक आहे, इझी टू अंडरस्टँड आहे आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू बिल्ड व्हायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मधून तुम्ही ग्रामरचे रूल्स वाचा, वोकॅब्युलरी वरती फोकस करा, वोकॅब्युलरी बिल्ड करा. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे ऍप्लिकेशन याचं सोपं जाईल. वीक 3 आणि 4 जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येणं महत्वाचं आहे. कन्सेप्ट या वीक मध्ये करा. लीगल ऍप्टिट्यूड मधून कॉन्स्टिट्यूशन जे आहे भारताचं संविधान ते इथे करायला हवं. त्याच्यानंतर आयपीसी जो आहे तो करावा. कॉन्ट्रॅक्ट लॉ आहे, लॉ ऑफ टॉट आहे, ते तुम्ही वीक 3 आणि 4 मध्ये करू शकता. जनरल नॉलेज मधून पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, स्पोर्ट्स आणि सायन्स हे सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही हिस्ट्री निवडू शकता, जिओग्राफी निवडू शकता. कारण हिस्ट्री, जिओग्राफी जी आहे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये
एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न इंडियाची हिस्ट्री करावी लागेल. जिओग्राफीमध्ये तुम्ही फोकस करा इंडियन जिओग्राफीवरती आणि ग्लोबल जिओग्राफीवरती पण थोडंसं फोकस असू द्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राची जिओग्राफी करणं सुद्धा तुम्हाला इथे इसेन्शियल असेल. त्याच्यानंतर लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग मधून तुम्ही सिलोजिझम, व्हेन डायग्राम, ब्लड रिलेशन इत्यादी टॉपिक करू शकता. सोबत ऍडिशनल टॉपिक जर करायचे झाले तर डायरेक्शन आणि सेन्स तुम्ही या वीक मध्ये करू शकता. इंग्लिशमध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यानंतर पॅसेजेस प्रॅक्टिस तुम्ही या वीक मध्ये करा. त्यानंतर पुढे जर आपण गेलो वीक 5 आणि वीक 6 मध्ये, इथे तुम्हाला ऍडव्हान्स प्रॅक्टिस करावी लागेल. कारण तुमचा ऑलरेडी जो कॉन्फिडन्स आहे पहिल्या सुरुवातीच्या 4 वीकचा स्टडी करून बिल्डअप झालेला असेल आणि आता तुम्हाला थोडेसे टफ जे टॉपिक आहेत ते तुम्ही इथे करायला हरकत नाही. जसं की लीगल ऍप्टिट्यूड मधून लीगल मॅक्सिम्स करा, इम्पॉर्टंट ऍक्ट्स, केस स्टडीज याच्यामध्ये वाचा, जनरल नॉलेज मधून करंट अफेअर्स, ऑनलाईन क्विज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग मधून जे कॉम्प्लेक्स स्वरूपाचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही इथे निवडायला चालू करा. सिटिंग अरेंजमेंट असेल ते याच्यामध्ये निवडा. त्याच्यानंतर क्लॉक आहे, कॅलेंडर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक तुम्ही 5व्या-6व्या वीक मध्ये निवडले तरी चालतील. इंग्लिशमध्ये तुम्हाला एरर स्पॉटिंग आणि जो स्टडी केलाय त्याच्यावरती तुम्हाला रिव्हिजन देणं या वीक मध्ये महत्वाचं असणार आहे. तसं जर आपण पाहिलं तर प्रत्येक टॉपिकच्या आपण जर शॉर्ट नोट्स काढल्या, तसं ग्लोबल ऑनलाईन मध्ये मी माइंड मॅप देण्याचं प्रेफर करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना कमीत कमी डेटामध्ये मॅक्सिमम इन्फॉर्मेशन मिळेल आणि ती जी इन्फॉर्मेशन आहे ती रेफर करायला सोपी जाते. तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या हाताने शॉर्ट नोट्स काढू शकता. रिव्हिजन करताना तुम्ही फक्त शॉर्ट नोट्स ओव्हरलुक करा. अल्टिमेटली तुम्हाला त्या रिव्हिजन मध्ये शॉर्ट नोट्सचा उपयोग होऊन तो टॉपिक जो आहे कमीत कमी वेळेमध्ये रिवाइज करणं इथे सोपं होईल. त्यानंतर 7-8 वीक जो असणार आहे त्याच्यामध्ये मॉक टेस्ट आणि रिव्हिजन्स इथे कंपल्सरी तुम्ही करणं महत्वाचं आहे. तसं मॉक टेस्टच्या बाबतीत जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक वीकच्या एंडला तुम्ही सेक्शन वाईज मॉक टेस्ट द्या. कारण तुम्हाला तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन किती झालं याची एक आयडिया येईल, एक कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला तुम्हाला मदत होईल. सुरुवातीला फक्त सेक्शन वाईज मॉक टेस्ट द्या, फुल लेंथ मॉक टेस्ट देऊ नका. फुल लेंथ मॉक टेस्ट जी द्यायची आहे तुम्हाला ती शेवटी म्हणजे 7व्या आणि 8व्या वीक मध्ये द्या. आता वीकली तुम्ही मॉक टेस्ट देत असाल त्या वेळेला तुम्ही तुमचं रिझल्ट पाहत असाल, त्या वेळेस तुम्ही रिझल्ट पाहाल, त्याच्यानुसार तुम्ही ठरवाल की मला कुठल्या सेक्शन मध्ये अडचण येते, कुठला सेक्शन माझा वीक पडतोय, तर त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. त्यानंतर फायनल मॉक टेस्ट मध्ये काय होईल, ज्यावेळेस फुल लेंथ मॉक टेस्ट द्याल त्यावेळेस तुम्हाला टाइम मॅनेजमेंट इथे कळेल. टाइम मॅनेज होतोय का तुमचा ते तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट वरनं कळेल. त्याच्यानंतर कॉन्सेप्ट स्ट्रेंथन करण्याचं काम ह्या शेवटच्या वीक मध्ये करायचंय. सगळे कॉन्सेप्ट रिवाइज करायचे. आतापर्यंत जेवढा काही स्टडी केलाय, ज्या शॉर्ट नोट्स आपण काढल्यात त्या सगळ्या व्यवस्थित स्टडी करणं इथे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर फ्लॅश कार्ड्स असतील, माइंड मॅप असतील, शॉर्ट नोट्स असतील त्या रेफर करायच्या आपल्या आणि आपला स्टडी इथे व्यवस्थित करायचा आहे. वीक 9 जो आहे फायनल प्रिपरेशनचा वीक इथे असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे एकदम हा शेवटचा टाइम असणार आहे. तिथे मग तुम्ही लाईट रिव्हिजन करा, की कॉन्सेप्ट फॉर्म्युलेज जे असतील ते रिवाइज करा. त्याच्यानंतर रिलॅक्सेशनचा अप्रोच याच्यामध्ये ठेवा. खूप स्ट्रेस जो आहे एक्झामच्या शेवटच्या दिवसात घेऊ नका. जेवढं तुम्हाला प्रिपरेशन करायचंय, जेवढा तुमच्याकडे वेळ आहे, जेवढी तुमची ॲबिलिटी आहे ते सुरुवातीच्या 8 आठवड्यामध्ये तुम्ही वापरून टाका. त्याच्यानंतर तुम्ही शेवटच्या आठवड्यामध्ये खूप जास्त स्ट्रेसफुल होण्याची गरज नाही. कारण सुरुवातीला जेवढा वेळ तुमच्याकडे असेल तेवढा पूर्ण वेळ तुम्ही जर तुमच्या स्टडीमध्ये लावला तर शेवटी तुम्हाला टेन्शन येणार नाही. सुरुवातीला तुम्ही जर अभ्यास व्यवस्थित केला तर शेवटी टेन्शन येण्याचं काहीही एक कारण नाही. त्याच्यामुळे त्या याच्यामध्ये मॅक्सिमम टाइम जो आहे तुम्ही फक्त लाईट रिव्हिजन वरती द्या आणि रिलॅक्सेशन प्रॅक्टिस करा, रेस्ट करा, मेडिटेशन करा, लाईट एक्सरसाइज करा, जेणेकरून तुमचा माइंड जो आहे तो शांत राहील आणि एक्झामसाठी तुमच्याकडे एनर्जी शिल्लक राहील. तर ऍडिशनल प्रिपरेशन टिप्स जर द्यायच्या झाल्या तर याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टंट प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. रेग्युलर रिझनिंग कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस करा. कारण रेग्युलरिटी जर तुम्ही ठेवली तर कमीत कमी वेळेमध्ये तुमचा सिलेबस कव्हर होईल आणि कनेक्टेड राहता तुम्ही सिलेबसशी. मध्ये जर गॅप पडला तर आपला टाइम कमी होतो, आपल्याला अवेलेबल दिवस जे आहेत ते आपल्या हातातून निघून जातात आणि टेन्शन येतं ते वेगळंच. त्याच्यामुळे शक्यतो गॅप देऊ नका. एखाद्या दिवशी कमी अभ्यास झाला तरी चालेल, पण कमी का होईना अभ्यास करा. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करायचंय. एक्झामच्या वेळेस काय करायचंय, तुम्ही जे सेक्शन सॉल्व्ह करणार आहात ते व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला कुठला सेक्शन अगोदर सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यानुसार डिसाईड करा. त्याच्यानंतर जे क्वेश्चन तुम्हाला इझी वाटताय ते पटपट सॉल्व्ह करून घ्या आणि जे टफ वाटतंय ते तुम्ही शेवटी ठेवा, जेणेकरून
टफ क्वेश्चन सॉल्व्ह करत बसाल तर तुमचा वेळ हातातून निघून जाईल. 1 मिनिट प्रत्येक MCQ ला आपल्याकडे असतो. त्यानंतर तुमच्याकडे जे असणारे रिसोर्सेस आहेत ते व्यवस्थित युटिलाइज करायचं शिका. मे बी तुम्ही ऑनलाईन स्टडी करत असाल, YouTubeवरनं करत असाल, बुक्समधून करत असाल. बुक्स जे वापरताय ते चांगल्या क्वालिटीचे वापरा. त्याच्यानंतर नोट्स ज्या वापरताय त्या चांगल्या क्वालिटीचे वापरा. ट्रायड अँड टेस्टेड वापरा. कुठले बुक्स या CET मध्ये वापरायला पाहिजे याच्यावरती इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या एक्झामसाठी अजून चांगला गाईडन्स पाहिजे असेल, अजून तुम्हाला एक ट्रॅक ठरवून घ्यायचा असेल, तुम्हाला रेग्युलर स्टडी मटेरियल हवं असेल, रेग्युलर क्लासेस हवे असतील, तुमच्या मनात येणारे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी कुणाची मदत हवी असेल तुम्हाला, तर ग्लोबल ऑनलाईन नेहमी तुमच्या सोबत आहे. तर ग्लोबल ऑनलाईनचा जो क्रॅश कोर्स आहे तो जॉइन करा, कारण याच्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. जर तुम्हाला एखाद्या दिवशी लाईव्ह क्लास अटेंड करणं पॉसिबल नाही झालं तर तोच क्लास जो आहे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा प्रोव्हाइड केला जातो. तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतात, अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळतात, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सिरीज मिळतात. त्याच्यानंतर 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जातात. आणि आमचे ग्लोबल ऑनलाईनचे जे एक्सपिरियन्स टीचर आहेत ते कधीही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अवेलेबल असतात. तुम्हाला गाईड करण्यासाठी ते नेहमी अवेलेबल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आहे तो अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला ऍडमिशन मध्ये जर काही डिस्कस करण्याची गरज पडली तर ग्लोबल ऑनलाईनचे जे ट्युटर्स आहेत ते नेहमी तुम्हाला मदत करतील. त्यामुळे हा कोर्स जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.